नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा समाजशास्त्र या विषयाचा अंतर्गत मूल्यमापनाची परीक्षा, त्याचा तक्ता, प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका आणि त्याचं बोर्डाकडे गुणदान कशा पद्धतीने पाठवलं जातं ही संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. समाजशास्त्र या विषयामध्ये इतिहास, राज्यशास्त्र आणि भूगोल या 3 विषयांचा समावेश होतो इयत्ता 10वीसाठी. बोर्डाकडनं 20 गुण हे अंतर्गत मूल्यमापनासाठी दिलेले आहेत आणि 80 गुणांसाठी आपल्याला 40 गुण हे इतिहास राज्यशास्त्राला आणि 40 गुण हे भूगोलासाठी असणार आहेत. आता हे 20 गुणांचं मूल्यमापन कशा पद्धतीने केलं जातं ते आपण आधी पाहू. गृहपाठ आणि बहुपर्यायी प्रश्न या ठिकाणी दिले जातात. या पद्धतीची बोर्डाकडनं आपल्याला यादी मिळते. त्या यादीवर आपले सीट नंबर असतात, नाव असतं आणि पुढं हा गुणदान तक्ता असतो. इतिहास या विषयाचा एक गृहपाठ आपल्याला करायचा आहे, स्वाध्याय 5 गुणांसाठी. राज्यशास्त्राचा एक स्वाध्याय असेल, भूगोलाचा एक स्वाध्याय असेल आणि असे हे 3 स्वाध्यायांना मिळून 20 गुण आपल्याला या ठिकाणी दिले जातील. त्यानंतर त्यांचं 10 गुणांमध्ये रूपांतर केलं जाईल. त्यानंतर बहुपर्यायी चाचणीची आपली प्रश्नपत्रिका असेल. त्यामध्ये इतिहासची एक चाचणी घेतली जाईल 8 गुणांसाठी, राज्यशास्त्राची 2 गुणांसाठी असेल, भूगोलाची 10 गुणांसाठी असेल. असे एकूण 20 गुण त्या चाचणीच्या माध्यमातून दिले जातील. त्याचे पुन्हा 10 गुणामध्ये रूपांतर केलं जाईल आणि स्वाध्यायाचं 10 गुणातलं रूपांतर आणि बहुपर्यायी प्रश्नाचे 10 गुण असे 20 पैकी एकूण गुण आपल्याला या ठिकाणी दिले जातील. अशा प्रकारे आपली ही अंतर्गत मूल्यमापनाची चाचणी ही असणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना या पद्धतीने गुणदान दिलं जातं आणि हे शेवटचे जे काही 20 पैकी गुण असतील हे आपल्याला अशा यादीवर लिहिले जातात. आणि ते गुणदान या पद्धतीने विद्यार्थ्यांचे 20 पैकी गुण हे अशा मार्क्स लिस्ट बोर्डाकडनं मिळतात आणि त्यावर ते भरले जातात. आता ह्या वर्षी हे मार्क्स आपल्याला ऑनलाईन भरायचे आहेत. बोर्डाकडे ते 20 मार्क्स प्रत्येक विषयाचे जातील आणि आपला हा उर्वरित 80 गुणांसाठी आपले लेखी पेपर हे होणार आहेत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हे मूल्यमापन पाहिलेले. आता आपण हे बहुपर्यायी चाचणीची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी सोडवणार आहोत इतिहास विषयाची. इतिहास आणि राज्यशास्त्र, भूगोल या विषयासाठी. बघा, त्यासाठी आपल्याला काही गाळले जागा दिलेल्या आहेत पर्यायी. इतिहासाच्या 8 आणि राज्यशास्त्राच्या अशा 2 गाळलेल्या जागा आहेत. त्यापैकी 10 गुण आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत. सर्व गाळलेल्या जागा काळजीपूर्वक पहा. आणि हे त्यांना मिळालेले 10 पैकी गुण. तशीच प्रश्नपत्रिका आपली भूगोल विषयाची पण असणार आहे. भूगोलासाठी पूर्ण 10 गुण दिलेले आहेत. 10 गाळलेल्या जागांची उत्तरं आपण अचूकरित्या लिहिली की आपल्याला या विषयामध्ये सुद्धा 10 गुण मिळणार आहेत. तर या पद्धतीने आणि हे 10 गुण अशा पद्धतीने या पेपरमध्ये मिळालेले गुण या ठिकाणी लिहिले जातील. आणि शेवटी मिळालेले 20 पैकी जे काही गुण असतील या पद्धतीने या ठिकाणी लिहिले जातील आणि ते अशा पद्धतीने ते डिव्हाइडसुद्धा केले जातील. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची
समाजशास्त्र या विषयाचं अंतर्गत मूल्यमापन या ठिकाणी आपण अभ्यासलेले. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि यानंतर आपल्याला कोणत्या विषयाचं अंतर्गत मूल्यमापन हवं ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. थँक्यू.